नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण 8 मॉडेलचा स्विचबोर्ड कसा बनवता हे बघणार आहोत। त्याची वायरिंग वगैरे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर आपल्याकडे 8 मॉडेलचा सर्व्हिस बोर्ड आहे आणि 3 सॉकेट्स, एक स्विच आणि एक ब्लँक प्लेट आपल्याकडे अवेलेबल आहे। आणि त्याचबरोबर आपल्याकडे स्क्रूड्रायव्हर, स्ट्रिपर आणि टेस्टर पण आहे, जे आपण टेस्टिंग करून तो बोर्ड ओके आहे की नाही ते चेक करणार आहोत। त्याच प्रकारे आपण यासाठी 1.5 स्क्वेअर mm ची रेड आणि ग्रीन वायर यूज करणार आहे, ब्लॅक आणि ग्रीन वायर यूज करणार आहोत। तर यामध्ये आपण आता बघतोय की आपल्याकडे हा सरफेस बोर्डचा बॅक एंड आणि यामधूनच आपण वायर इन करणार आहोत आणि हा फ्रंट एंड म्हणजे ही प्लेट असती बॉक्सवरची। यामधले आपले सॉकेट्स लागतील आणि स्विच प्लेट लागणार आहेत। तर आता आपण माउंटिंगला सुरुवात केलेली आहे। तर आपण सर्वात पहिले सॉकेट माउंट करणार आहोत, त्यानंतर स्विच आणि मग ब्लँक प्लेट। फर्स्ट सॉकेट आपला माउंट झालेला आहे। अशाच प्रकारे आपले तिन्ही सॉकेट इथं माउंट होतील। त्यानंतर आपल्याला एक स्विच आणि त्यानंतर एक ब्लँक प्लेट इथं माउंट होणार आहे। या प्रकारे आपला स्विच प्लेट भरून आपली कंप्लीट झालेली आहे। आपण बघतोय आपण 3 सॉकेट्स लावले आहेत, एक स्विच आणि एक ब्लँक प्लेट लावली आहे। त्यानंतर आपण त्याच्या बॅक साईडला बघतो, सॉकेटच्या बॅक साईडला आपल्याला 3 टर्मिनल दिसून येतात। त्याच्यावर लाईन, न्यूट्रल आणि अर्थ असं लिहिलेलं आहे। अर्थिंगचा सिम्बॉल असतो तो आपल्याला मेन असतो, ओके। त्याच्यावरून आपल्याला समजून जातं की अर्थिंगचा पॉईंट आहे म्हणून। तर आपल्याकडं आता 2 केबल आहे, तर आपण या 2 केबलचा उपयोग लाईन आणि न्यूट्रलसाठीच करणार आहे। अर्थ आपण सध्या यूज करणार नाहीत। पण मित्रांनो, इंडस्ट्रियल लाईन आणि घरगुती लाईनमध्ये अर्थिंगचा उपयोग कंपल्सरी करायचा, जेणेकरून आपल्याला पुढं कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम फेस करावा नाही लागत अर्थिंगमुळं। तर आता आपण याची वायर इन करून घेतलेले आहेत। सॉकेटसाठी आपण बारीक बारीक वायरचे तुकडे कट करणार आहोत, कारण की आपलं जे कनेक्शन आहे ते लूपिंगमध्ये पुढं चालू होणार आहे। लूपिंगसाठी आपण आता सर्व तुकडे क्लिअर करून घेतलेले आहेत, कट करून त्यांना केले। आता त्याचं प्रॉपर इन्सुलेशन काढून आपण टर्मिनलमध्ये त्यांना इन्सर्ट करणार आहोत। तर यांचं इन्सुलेशन जास्त झाल्यामुळे आपण त्याला परत कट करू थोडंसं, जेणेकरून प्रॉपर इन्सुलेशन एकमेकाला टच नाही झालं पाहिजे, याची पण आपण काळजी घेणार आहोत मित्रांनो। तर आपण हे बघा, आता याचं लूपिंग हे पहिले आपण जे बोलत आलो आहे की आपण ग्रीन वायर जी आहे ती आपल्या लाईनसाठी यूज केलेली आहे, तर आपण ती लाईनमध्ये टाकली आहे। तशीच सर्व लूपिंग पुढं कंटिन्यू होणार आहे। न्यूट्रलसाठी पण सेम असणार आहे। आपल्या टर्मिनलचे कनेक्शन आता पूर्ण झालेले आहेत, हे बघत आहोत आपण। हे बघा, आता ही टर्मिनलमध्ये जी केबल उरलेली आहे ते स्विचच्या वरच्या पोर्शनमध्ये जाणार आहे, वरच्या टर्मिनलमध्ये ती कनेक्ट होणार आहे। जेणेकरून काय होईल, जेव्हा स्विच आपण ऑन करू तेव्हा ते सॉकेट सर्व ऑन होतील आणि खालच्या टर्मिनलमध्ये मेन लाईनची केबल जाणार आहे। मेन लाईन म्हणजे आपण जो मेन लाईनचा सप्लाय घेतलेला आहे त्या केबल जे आहे ती खालच्या टर्मिनलमध्ये जाईल आणि वरच्या टर्मिनलमध्ये आपल्या सॉकेटची लूपिंग जाणार आहे। म्हणजे स्विच ऑन केला की ते ऑन होईल, ऑफ केला की ऑफ होईल। अशा प्रकारे आपण त्याचं कनेक्शन केलेलं आहे इथपर्यंत। आता जे आहे न्यूट्रलची पण लूपिंग जी आहे ती सेम होणार आहे, पण या केसमध्ये काय होईल, न्यूट्रलला जो आहे, जो डायरेक्ट आलेला आपला सप्लाय आहे तो न्यूट्रलला डायरेक्ट कनेक्ट होईल। तो कोणत्याही प्रकारे स्विचमध्ये वगैरे कुठेही जाणार नाही, तो लूपिंग होईल आणि डायरेक्ट न्यूट्रलला कनेक्ट होईल।
आता आपली न्यूट्रलची पण लूपिंग कंप्लीट झालेली आहे. न्यूट्रलची केबल ही आपण डायरेक्ट कनेक्ट केलेली हे बघत आहोत. तसेच ग्राउंडची केबल असली ती पण सेम अशीच कनेक्ट होणार आहे लूपिंगमध्ये आणि डायरेक्ट ग्राउंड, जेणेकरून मग नंतर आपल्याला कोणत्याही प्रकारे प्रॉब्लेम होणार नाही स्विचबोर्डमध्ये. आता आपला हा जो प्लेट आहे आपली संपूर्ण भरलेली आहे हे बघून घ्या. अशा प्रकारे आपण भरून टाकली आपली स्विच प्लेट. आता ती बॉक्सला आपण प्रॉपर माउंट करू आणि ही जी मेन सप्लाय केबल आहे जे आपण आपल्या स्विचमध्ये दिली ती मेन सप्लायमध्ये आपण आता इन्सर्ट करून घेऊ. आता आपण मेन सप्लायची केबल पण इन्सर्ट करून दिलेली आहे. तर आपल्या स्विच बोर्डला जो आहे तो आपण सप्लाय प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, तर आपलं जे बटन आहे ते बंद आहे सध्याच्या कंडिशनला, त्यामुळे आपल्याला स्विचमध्ये सॉकेटमध्ये सप्लाय दिसत नाही आहे. ओके, आणि हे बघा ही आपली जी आहे ती आउटपुट लाईन आहे, ही इनपुट लाईन आहे, म्हणून याच्यामध्ये आपल्याला सप्लाय दिसतोय. ओके, जेव्हा आपण बटन चालू करू तेव्हा आपल्याला आपल्या आउटपुट लाईनमध्ये सप्लाय भेटेल. आता हे बघा या प्रकारे आपण बघतोय. तर आपण आता बटन चालू करणार आहोत. बटन चालू केले की आपल्याला दिसतंय सॉकेटमध्ये हे बघा सप्लाय येतोय. राईट साईडला आपण जी लाईनमध्ये कनेक्ट केलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला सप्लाय दिसतोय, न्यूट्रलमध्ये सप्लाय दिसत नाही आहे. असे स्टेप बाय स्टेप करत आपण पूर्ण सॉकेट चेक करणार आहोत. आता आपले पूर्ण सॉकेट चेक झालेले आहे, इथं सप्लाय एकदम प्रॉपर आहे. आता परत आपण स्विच बंद करून आपण चेक करतोय सप्लाय येतोय की नाही येते. तर अशा प्रकारे आपल्या कोणत्याही सॉकेटमध्ये सप्लाय येत नाही. या प्रकारे आपलं सॉकेटचे जे कनेक्शन आहे ते एकदम प्रॉपर आहे हे आपल्याला समजून येतं आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. कारण आपल्याकडे CCTV, इंटरकॉम आणि इलेक्ट्रिकलबद्दल भरपूर माहिती शेअर केली जाते आपल्या चॅनलवर. तर ती माहिती शेअर झाल्यावर आपल्यापर्यंत त्वरित पोचली पाहिजे, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर हे बघत आहोत आपण की अशा प्रकारे आपला स्विचबोर्ड पण आता माउंट झालेला आहे. स्विचबोर्ड माउंट झाल्यानंतर आपण त्याची एकदा प्रॉपर प्रकारे टेस्टिंग घेणार आहोत. तर आपलं बटन बंद आहे तर त्यामुळे आपली टेस्टिंग काही प्रॉपर होणार नाही. ओके, तर आपण पहिले आपला स्विचबोर्ड बंद करणार आहोत मित्रांनो. आता आपला कम्प्लिटली स्विचबोर्ड बंद झालेला आहे. हे बघा आपण एकदम प्रॉपर त्याला असेंबल करून घेतलेलं आहे. तर आपण टेस्टिंग करतोय. तर आता आपलं बटन बंद असल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचं त्याच्यात सप्लाय दिसत नाही आहे. आता यामध्ये आपण बघतो की आता सप्लाय तर कोणत्याच याच्यात येत नाही कारण की आपला स्विच बंद आहे. आता आपण स्विच चालू करणार आहोत. चालू केल्यावर आपल्याला दिसतोय की हे बघा आपल्या याच्यात लगेच सप्लाय ग्लो होतोय. न्यूट्रलला सप्लाय नाही, फेजमध्ये सप्लाय एकदम ग्लो होतोय. अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.